90% भारतीयांकडे इमर्जन्सी फंडच नसतो. म्हणून छोट्या छोट्या आजारांसाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं किंवा क्रेडिट कार्डवर 30 ते 40% व्याज भरावं लागतं. तुमच्या सोबत असं व्हायला नको असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण समजून घेणार आहोत इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि किती असावा. या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. इमर्जन्सी फंड म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, किती रक्कम ठेवावी, कुठे ठेवावी आणि शेवटी सुरुवात कशी करायची. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचं सेफ्टी कुशन. ही अशी रक्कम आहे जी नोकरी गेली किंवा अचानक आजारपण आलं, गाडी खराब झाली किंवा घरात इमर्जन्सी आली तेव्हा वापरली जाते. थोडक्यात हा तुमचाच पैसा आहे, पण इन्शुरन्स सारखा बॅकअप. आता हेच आपण एक छोट्या उदाहरणातून समजून घेऊया. एक माझा मित्र अचानक नोकरीवरून कमी झाला. त्याच्याकडे 3 महिन्यांचा इमर्जन्सी फंड होता, त्यामुळे तो शांत राहिला. नवीन नोकरी शोधायला वेळ घेतला आणि तणाव टाळला. पण दुसरा मित्र ज्याच्याकडे इमर्जन्सी फंड नव्हता, त्याला पर्सनल लोन घ्यावं लागलं आणि EMIचा ताण सहन करावा लागला. म्हणून इमर्जन्सी फंड म्हणजे फक्त पैसा नाही, तर मानसिक शांतता आहे. किती इमर्जन्सी फंड असावा? थंब रूल्स खूप सोपी आहे. तुमच्या मंथली खर्चाच्या 3 ते 6 महिन्यांचा खर्च इमर्जन्सी फंड मध्ये असावा. उदाहरणार्थ, तुमचा मंथली खर्च 30,000 असेल तर इमर्जन्सी फंड हा किमान 90,000 ते 1,80,000 असावा. जर तुमच्या कुटुंबाचा मंथली खर्च 50,000 असेल तर इमर्जन्सी फंड हा 1.5 लाख ते 3 लाखापर्यंत ठेवणे आवश्यक आहे. सेल्फ एम्प्लॉयड किंवा जॉब अनस्टेबल असेल तर किमान 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड ठेवा. आता तुम्हाला प्रश्न पडेल, एवढे पैसे कुठून आणायचे? थांबा, याचं प्रॅक्टिकल उत्तर मी पुढच्या 30 सेकंदात देणार आहे. इमर्जन्सी फंड कुठे ठेवावा? इमर्जन्सी फंड नेहमी सेफ आणि लिक्विड ठिकाणी ठेवा. उदाहरणार्थ, सेव्हिंग अकाउंट FD, जिथे पैसे लगेच मिळू शकतात, किंवा लिक्विड म्युच्युअल फंड. इक्विटी किंवा रिस्की इन्व्हेस्टमेंट मध्ये कधीच ठेवू नका, कारण इमर्जन्सी फंडला स्टॅबिलिटी आणि लिक्विडिटी महत्वाची आहे, रिटर्न्स नाहीत. सुरुवात कशी करायची? सुरुवात नेहमी स्मॉल स्टेपने करा. महिन्याला 2 ते 5,000 रुपये बाजूला काढा. 6 ते 12 महिन्यांचा तुमचा इमर्जन्सी फंड तयार होईल. तर लक्षात ठेवा, इमर्जन्सी फंड म्हणजे तुमचं आर्थिक सुरक्षा कवच. अनपेक्षित खर्चासाठी हा बॅकअप आहे. किमान 3 ते 6 महिन्यांचा खर्च असावा. नेहमी सेफ आणि लिक्विड ठिकाणी ठेवा आणि सुरुवात छोट्या रकमेने करा. जर इमर्जन्सी फंड नसेल तर छोट्या धक्क्यातही संपूर्ण आर्थिक प्लॅनिंग कोसळू शकतं. आजच तुमचा मंथली खर्च कॅल्क्युलेट करा आणि सुरू करा तुमचं सेफ्टी कुशन. हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्थक्रांती या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा, तुम्ही इमर्जन्सी फंड सुरू केला आहे का आणि किती महिन्यांचा ठेवायचा विचार करता.